मौंजी बंधन किंवा उपनयन. हिंदू धर्मामध्ये सांगितलेल्या 16 संस्कारांपैकी एक अत्यंत महत्वाचा संस्कार. हा संस्कार ज्या बटूवर केला जातो त्याला या संस्कारांमुळे वेदाध्ययनाचा किंवा विद्या ग्रहण करण्याचा अधिकार प्राप्त होतो. सुमंगल विग्रहया लिंगित वामांग विभो सांब सदा शिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम्. दूरीकुरु मामज्ञमनाथं दूरीकुरु मे दुरितं भो सांब सदा शिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम्. शिवाय नमो शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय. कोणत्याही धार्मिक कार्याची सुरुवात गणेश पूजनानं होते. विघ्नहर्ता गणपती कार्यसिद्धीस नेईल तेही सुखरूप, हा त्यातला महत्वाचा भाग. देवक ठेवताना सुरुवात यानंच होते. गणपती पूजनाबरोबरच पुण्याह वाचनाचा उपचार महत्वाचा मानला गेला आहे. या पुण्याह वाचनात कार्य उत्तम व्यवस्थित पार पडू दे ही प्रार्थना करताना हे कार्य कोणते, ते करण्याचा हेतू काय याची माहिती देऊन ते कार्य निर्विघ्न पार पडू दे असे साकडे घालायचे. आपण एक उल्लेख सतत करत असतो, ऐकत असतो. या साऱ्या संस्करणाचा संबंध तेजाशी आहे, प्रज्ञेशी आहे, बलशाली अशा निरोगी शरीराची आहे. यासाठीच होम करून आणि अग्नी संस्थापित करून त्यात तुपाची आहुती देऊन अशी प्रार्थना करायची की हे अग्ने, तू आमच्या आयुष्याचे रक्षण करावेस, शरीराला पुष्ट करणारे अन्न उत्पन्न करावेस, अनिष्टांपासून वाचवावेस, आमच्या कार्यात आम्हाला सहाय्य करावेस. आपल्याकडे मुंज मुलाची जी वयोमर्यादा ठरवून दिलेली आहे ती साधारणतः 8 वर्षे आहे. याचं कारण हा बटू होऊ पाहणारा मुलगा इतके दिवस अवखळ होता, अल्लड होता. तो त्याचा अल्लडपणा संपून मुलगा थोडा जाणता होत असतो. त्याला जबाबदारीची जाणीव होत असते. भोवतालच्या परिस्थितीचं त्याला भान येत असतं. आपलं बालपण आता संपून आपण मोठे होत आहोत. काही नियमांचे आपण पालन करणार आहोत. त्याचाच एक उपचार म्हणून त्याने केस कापून घेरा ठेवलेला असतो. मन मंदिरा ते जाने ओ मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका. मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका. संवेदना
रेशानी सहज सुखा का भोगी कोणी तळहाताच्या रेशानी सहज सुखा का भोगी कोणी स्वयं प्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे पाखरा उजळून घ्यायचा दगा मन बंदिरा दे जाणे उजळून घ्यायचा दगा मन बंदिरा मन बंदिरा मन बंदिरा मातृभोजन या उपचारातही बटू आपल्या आईच्या पानात जेवायला बसतो. त्याचे मित्र अष्टवर्गाच्या रूपानं त्याच्याबरोबर जेवायला बसतात. आई बटूला मायेनं भरवते. हल्ली घरातली आजी, आत्या, काकू, मोठ्या बहिणी याही त्याला घास भरवतात. यातला संकेत असा की यानंतर कोणाचंही उष्ट खायचं नाही. एक विद्यार्थी, एक व्रतस्थ, एक ब्रह्मचर्य म्हणून काही नियमांचं पालन करणारा हा बटू त्यानं खावं कसं व काय, किती आणि कशा पद्धतीनं याचं त्यानं पालन करायचं. कारण त्याचंच आयुष्य निरोगी आणि सदाचरणामुळे उजळून निघणार आहे. थोडक्यात व्रतबंधनानंतर व्रतस्थ आयुष्य जगायचं, पुढील आयुष्यासाठी संस्कारांचा साठा करायचा. सहज सुखा का भोगी कुणी तळहाताच्या रेशानी सहज सुखा का भोगी कुणी स्वयं प्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा भर पंखातून स्वप्नोद्याचे
सिद्धिदं बल्लाळो ओणं विनायकवरं चिन्तामणि देवं लेल्याद्रि गिरिजात्मजं सुरवरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो जनसंस्थितो गणपती पूर्यात् बटोर्मङ्गलं शुभमुहूर्त सावधान तारये निगुमात् पटवे पटवे नमः ऊर्ध्वसावधान अपरशापशपरयज्ञो वेति सस्तो वीरपितृर्नाजनजरी चतुरीरण्डे पुण्डरीकाक्षी पायाद्देवो वामनो ब्रह्मचारी कुर्यात् पटोर्मङ्गलं सुमुहूर्त सावधान वानरो करोति वा करुणाधवस्य करुणाधृतः चन्द्रेन्द्रशङ्करः बालो ब्रह्मचारी वटते वरदास्तु कुर्यात् पटोर्मङ्गलं सुमुहूर्त सावधान रामो राजमुनि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरजमो रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं परतरं रामः सदा सोऽस्म्यहं रामे चित्तय सदा भवतु मे कुर्यात् पटोर्मङ्गलं शुभमुहूर्त सावधान मेखला बंधन. मौंजी बंधनानंतर बटूनं विद्याभ्यास आणि व्यायाम याची साधना करायची असते. या साधनेचाच एक महत्वाचा भाग ब्रह्मचर्य पालन. मोह अनिष्ट गोष्टी विद्याभ्यासाच्या आड येऊ नयेत म्हणून बटूच्या रक्षणासाठी आणि पवित्रतेसाठी मेखला बांधली जाते. कमरेला मेखलेचे 3 वेढे देऊन नाभीजवळ दोन्ही टोकांच्या गाठी बांधल्या जातात. अशुद्धाचा नाश करणारी अशी ही मौंजी मेखला आम्हाला प्राप्त होवो अशी प्रार्थना केली जाते.
दंडप्रदान. गुरुगृही जाताना बटूचा प्रवास हा जंगल झाडीतून रानावनातून व्हायचा. त्यावेळी आपले रक्षण बटू स्वतः करू शकेल यासाठी त्याचे हाती हा दंड सोपवला जात असे. रक्षण आणि अन्यायाचा प्रतिकार या व्यतिरिक्त एक आणखीनही संकेत सांगितला जातो की बटूने हा दंड धारण करताना असेही म्हणायचे असते की सैरभैर भटकणाऱ्या माझ्या मनाला जागेवर आणण्यासाठी हा दंड मी धारण करीत आहे. या संपूर्ण मुंजीच्या कार्यक्रमातला बटूला आवडणारा अत्यंत आवडीचा कार्यक्रम म्हणजे भिक्षावळ. ही भिक्षावळ त्याच्या आजोळची असते. मामानं, मामीनं किंवा आईच्या माहेरच्या मंडळींना हौसेनं करायची असते. आपला नातू, भाचा गुरुगृही शिकायला जाणार, त्याला खायला प्यायला काही कमी पडू नये म्हणून त्याच्या भिक्षेमध्ये भरपूर खाद्यपदार्थ, फळफळावळ, मिठाई असं सगळं द्यायचं असतं. म्हणजे गुरुगृही त्याला कशाचीही कमतरता पडणार नाही. या भिक्षावळीमध्ये मोठ्या उत्साहानं सगळेजण सहभागी होतात. आपल्या मुलीच्या मुलाला गुरुगृही काही कमी पडू नये हे आजोळ अगदी दक्षतेनं बघत असतो. अशी ही भिक्षावळ. गजाननं गजवदनं गणपतिं प्रणमाम्यहं. गजाननं गजवदनं गणपतिं प्रणमाम्यहं. गणाधीपं गुणाध्यक्षं गणाधीपं गुणाध्यक्षं गणनाथं प्रणमाम्यहम्. गजाननं गजवदनं गणपतिं प्रणमाम्यहम्. गजाननं गजवदनं गणपतिं प्रणमाम्यहम्. ॐ गणपतये नमः. ॐ गणपतये नमः. ॐ गणपतये नमः. ॐ गणपतये नमः. गुणाढ्यं गजकर्णकं गणञ्जयं प्रणमाम्यहम्. शूर्पकर्णं ओंकारं सिद्धेश्वरं प्रणमाम्यहम्. गुणाढ्यं गजकर्णकं गणञ्जयं प्रणमाम्यहम्. शूर्पकर्णं ओंकारं सिद्धेश्वरं प्रणमाम्यहम्. धूम्रवर्णं विरूपाक्षं मोरेश्वरं प्रणमाम्यहम्. गजाननं गजवदनं गणपतिं प्रणमाम्यहम्. गजाननं गजवदनं गणपतिं
गं गणपतये नमः। ॐ गं गणपतये नमः। ॐ गं गणपतये नमः। ॐ गं गणपतये नमः। वक्रतुण्डं एकदन्तं शुभाननं प्रणमाम्यहम्। विघ्नराजं विघ्नेशं विनायकं प्रणमाम्यहम्। वक्रतुण्डं एकदन्तं शुभाननं प्रणमाम्यहम्। विघ्नराजं विघ्नेशं विनायकं प्रणमाम्यहम्। चतुर्हस्तं लम्बोदरं हेरम्बं प्रणमाम्यहम्। गजाननं गजवदनं गणपतिं प्रणमाम्यहम्। गजाननं गजवदनं गणपतिं प्रणमाम्यहम्। ॐ गं गणपतये